रस्ता जो हा मुंबईच्या दिशेने येणारा रस्ता आहे आणि इकडे आपला गोवा साईडला जाणारा रस्ता. समोर तिकडे बघू शकता हॉटेल रिद्धेश म्हणून आहे. याच्या बरोबर एकदम अपोजिट साईडलाच आपल्याला हा वॉटरफॉल दिसतो. हायवे तारेवरची कसरत आहे. मग तर नाही सोडला इथं पकडलं. अशा प्रकारे आपण आलो वीर स्टेशनला. मित्रांनो बघू शकता वीर स्टेशनला आता सावंतवाडी दिवा गाडी आपली येते. याच्यामध्ये आपल्याला आपली भेट कलेक्ट करायची आहे, त्यामुळे आपण आलो आहे वीर स्टेशनला. बघू शकता. तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे वीर स्टेशनला. बघू शकता सानवी आणि मी. वीर स्टेशनला येण्याचं कारणसुद्धा आहे. तर माझ्या पाठीमागं बघू शकता आता गाडी येते दिवा सावंतवाडी, अजून आली नाही आहे. सॉरी सावंतवाडी दिवा. आणि आता आपण आहे वीर स्टेशनला. तर वीर स्टेशनला यायचं कारण आहे की आपल्या बाबाने आपल्याला आपल्या गावावरून भेट पाठवली आहे. तर तिला बाबांचा एक मित्र आहे, ते घरी गेले होते, तर त्या चाललेत मुंबईला. त्यामुळे ते दिवा सावंतवाडी दिवा गाडीमध्ये आहेत आणि त्याने आपली भेट आणली आहे. तर ती भेट काय ती तुम्हाला दाखवतो. तर गाडीचा वेट करतो आहे, गाडी आली की तुम्हाला भेटतो. आणि बघू शकता मित्रांनो वीर स्टेशन. आज रविवार आहे. रविवारानिमित्त सगळी लोक जी आली होती सुट्टी, सॅटर्डे संडे सुट्टीवाली गावाला, महाड, माणगाव, पोलादपूर या साईडला जी आपली मंडळी आहेत, ज्यांची गावं आहेत, तर ते चाललेत पुन्हा रिटर्न मुंबईकडे. बघू शकता गर्दी आहे स्टेशनला बऱ्यापैकी सावंतवाडी दिवा गाडीला. लेट आहे गाडी, 1.5 तास. तर आपण पण वेट करतो आहे, आपली भेट लवकरच येईल. भेट घेऊ आणि मग तुम्हाला घरी पोचल्यावरती दाखवीन भेट काय आहे नक्की. तर चला. दिसली का? पुढे खेकड्याची आहे ती. आणि बघू शकता आपली गाडी आली आहे. लवकरच आपली भेट आपल्याला रिसीव होईल. माणसं अक्षरशः लगेजमध्ये पण बसली आहेत, एवढी गर्दी आहे गाडीला. गाडी साहेब चलो. अशा प्रकारे आपली भेट आपल्याला गावावरून आलेली आहे आणि गाडी थोडी पुढे गेली. बघू शकतो मित्रांनो स्टेशनला गाडी थांबली आहे बराच वेळ. सिग्नल लागलं त्यामुळे गाडी थांबली आहे बराच वेळ. गर्दी तर आहे खूप, संडे असल्यामुळे. चला आपल्याला आपली भेट मिळाली, तर घरी जाऊन दाखवतो तुम्हाला काय भेट आहे. तर चला भेटू घरी. आपली दिवा सावंतवाडी उभी आहे, सिग्नल आहे. तर चला आता आपण जाऊ आपल्या घरी आणि दाखवतो तुम्हाला गावावरून आपल्याला काय भेट मिळाली आहे. भेट 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 वस्तू. आणि इकडे आपली सानवी खुश आहे भेट मिळाली म्हणून. कसं झालं? वजन काहीतरी आहे. अशा प्रकारे आपण वीर स्टेशनला आलो होतो, मस्तपैकी भेट घेतली. आता निघतोय घरी. चला भेटू घरी. तर मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता आता आपण येऊन पोचलो आपल्या गोवा एक्सप्रेस हायवेला. हा आहे आपला गोवा एक्सप्रेस हायवे. हा रस्ता जो हा मुंबईच्या दिशेने येणारा रस्ता आहे आणि इकडे आपला गोवा साईडला जाणारा रस्ता. समोर तिकडे बघू शकता हॉटेल रिद्धेश म्हणून आहे. याच्या बरोबर एकदम अपोजिट साईडलाच आपल्याला हा वॉटरफॉल दिसतो. हायवेने एकदम दिसतो, जवळच क्लिअर दिसतो. आणि जायला पण ही छोटीशीच वाट आहे, 1-2 मिनटामध्ये आपण वॉटरफॉल जवळ पोचू शकतो. आणि फॅमिलीसोबत यायला, फॅमिलीसोबत एन्जॉय करायला खूप छान वॉटरफॉल आहे. हा बघा सुंदर असा निसर्गरम्य वातावरणात असलेला वॉटरफॉल सह्याद्रीच्या कुशीत वाट आहे मित्रांनो. यायला आतमध्ये मेन रस्त्यापासून जास्त नाही, एक हायवे टचच आहे.
2 मिनिटावरतीच आहे. तुम्ही चालत येऊ शकता. लहान मुलंसुद्धा आतमध्ये सहज येऊ शकतात अशी वाट आहे. तर नक्की या धबधब्याला, या वॉटरफॉलला तुम्ही व्हिजिट करा, भेट द्या. बघू शकता मित्रांनो, ही पाणीच्या झोताने फोर्सने वरून मला वाटतं वाहून आली असावी आणि ती इथे येऊन थांबली आहे. रिस्की आहे थोडं. खाली मुलं वगैरे अंघोळ करतात. जर इथून सरकली वगैरे तर खाली जाऊ शकते. चला मित्रांनो, भेटू आपण घरी. आपल्याला घरी पण जायचं आहे, कारण का आपली जी भेट आली आहे ती आपल्याला घरी घेऊन जायची आहे लवकरच. मग आपली वाट बघते. तर चला भेटू आपण. या वॉटरफॉलला आपण परत कधीतरी येऊ, कारण का आपल्या घरापासून जास्त लांब नाही आहे. बघू पुढच्या नेक्स्ट संडेला आपण इथे यायचा प्रयत्न करू आपल्या पूर्ण फॅमिलीसोबत एन्जॉय करायला. तर चला, आता संध्याकाळ झाली आहे, मस्त आपण जाऊ घरी. तर चला भेटू आपण घरी. काय येऊ? खाऊ कुठे मला? हे बघू शकता, इथे आपण आपली भेट आली आहे मस्त गावावरून. आता आपण हिला ओपन करू, बघू उघडून नक्की काय भेट आहे. इथे बाजलो इथे शीतल आमची बसली आहे. भेट उघडून बघते बाबाने आमच्या नक्की काय दिले भेट. बालडी वगैरे घेतले म्हणजे समजून जा तुम्ही, नक्की समजलं असेल तुम्हाला नक्की काय आहे ते. हे इकडे बघू शकता आपली भेट ओपन आहे. हे एक नंबर. आता हो त्याच्यात आता ओतते बालडीमध्ये बघा. तर कळेल आपल्याला नक्की. हे सुलसुलाट एक नंबर. बघू शकता. बाप रे, डेंगे डेंगे किंवा बाजूला बघू शकता. एक नंबर असे बाबाने आमचे खेकडे पाठवलेत आपल्या टँकमधले. जिवंत आहेत. मला वाटलं मेले असतील, पण नाही, जिवंत आहेत. सगळे खेकडे जिवंत आहेत. तर आज मस्तपैकी आपल्या घरी आज खेकड्यांचा बेत आहे. खेकडा रेसिपी. तर कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये. तर आपण शिवा पण आमचा वेट करतो. हो हो, फुल ॲग्रेसिव्ह आहेत खेकडी आणि जिवंत आहेत. एकदम मोठी मोठी खेकडी आहेत. तो मधला मेला काय? नाही, जिवंत आहे. बघ तर चला भेटू आपण. आता ही खेकडी साफ वगैरे करू बाहेर येतो. आणि मग तुम्हाला भेटू. चला. जर नांगे तडकाव मध्ये येईल. चला नको बनवलं. नाचते. दुसरीला धरायला गेलो ते ये नुसते अशी अशी करत. हिला धरायला गेली बघ. हुशार बघ किती आहे बघ. अशी लगेच वर येते पाय पकडून. इकडे हिला धरायला गेले तरी ती येईल वर. भरवसा नाही. खेळत पकड मोठी. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारद. माझा पण हे झालं. पहिली अवदसा दाखव इकडे जरा. अशा प्रकारे बघू शकता. मस्त पहिली चिंबोरी पकडली आहे. एक नंबर साईज आहे आणि ॲग्रेसिव्ह आहे खूप. हे मेल आहे फिमेल आहे? अशा प्रकारे आपण पहिला गडी पकडलेला आहे, बघू शकता.
आता नांगे तोडायचं काम चालू आहे. शीतल आमची नांगे तोडायचं काम करते. एक्सपर्ट आहे या सगळ्या कामामध्ये. नाचते बघ. अशा प्रकारे दुसरी एक दुसरे को करण अर्जुन आहे ते करण अर्जुन. अरे खाली परत एकदा कुस्ती चालू आहे. पडेल आता ते खाली. इथे दहीहंडीचा थर लावलेला आहे खेकड्याने. तारेवरची कसरत आहे मम्मा. तर नाही सोडणार, इथं पकडलं की ती सोडणार नाही. ते पकडलं टाईट. खेकडे पकडायचं म्हणजे तारेवरची कसरतच आहे एक प्रकारची. असा हा दुसरा गडी पकडलेला आहे आणि दुसऱ्या गडीने चिमटा पण पकडला आहे. पिप्पी हां इकडे बोलतो. पहिल्यांदा खेकडा पकडला तर मग मेलेला. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण मस्तपैकी खेकडी मोडून घेतली आहे, तिचे आंगडे वगैरे. आणि आता आपण त्यांना क्लीन करणार आहे स्वच्छ पाण्याने एकदम. सगळे जाता नाही बनवणार आहे आपण, थोडेसे ठेवणार आहे. आता दुपारी आपण बिर्याणी वगैरे खाल्ली होती त्यामुळे पोट भरलं आहे, गच्च आहे. पण नॉर्मल 2-4 खेकड्यांचा मसाला फ्राय बनवणार आहे, म्हणजे क्रॅब मसाला फ्राय, त्याची रेसिपी असणार आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तोपर्यंत आपण घेतो खेकडे साफ करून आणि मग भेटतो तुम्हाला पुढे रेसिपीमध्ये. तर मित्रांनो बघू शकता इथे अशा प्रकारे आपले खेकडे मस्तपैकी स्वच्छ झालेत, साफ करून घेतलेत मस्त असे होऊ शकता. आणि सर्वच नाही घेतलेत, बाकी थोडे जे आहेत ते फ्रीजमध्ये आपण स्टोअर केलेत बुधवारसाठी. आणि इकडे आपला कांदा मसाला वगैरे घेतलेला आहे, कांदा लसूण आणि तेजपत्ता. तर टोप ठेवला आपण तापायला. अशा प्रकारे आपण टाकलं फोडणीला तेल. खेकडा बनवताना थोडं तेल जास्त टाकायचं, तेल पाहिजे. नॉनव्हेज कोणतंही बनवताना तेल जास्तच पाहिजे. तर बघू शकता मित्रांनो आता आपण याच्यामध्ये घेतलं आहे लसूण, तेजपत्ता, तेल टाकलं आहे व्यवस्थित असं क्वांटिटीमध्ये. आणि आता तेजपत्ता टाकलं आहे, लसूण लाल होईपर्यंत मस्त परतून घेऊ. तर आता आपण टाकणार आहे कांदा बारीक चिरलेला. कांदा मस्त फ्राय करून घ्यायचा लाल होईपर्यंत. कांदा फ्राय होतो आहे आणि इकडे सानवी आपल्याला मदत करते. सानवीला पण खायचे खेकडा मसाला. मित्रांनो आपण टाकतो आता खेकडे आणि डेंगे आणि खेकड्याची मस्त अशी मेंदा. आणि आता मस्त मिक्स करून घेऊ. पूर्ण खेकड्याला मसाला लागला पाहिजे. मेंदा पण खातात व्यवस्थित असं. थोडंसं हलकं पाणी टाकूया आणि वाफेवरती टाकूया जेणेकरून त्याला पूर्ण मसाला छान लागेल. आणि ते बघू शकता मित्रांनो आपण मस्त असं झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवलं आहे जेणेकरून खेकडे थोडे शिजतील, व्यवस्थित मसाला त्याला लागेल. आणि गॅस थोडा फास्ट ठेवू मीडियम. आणि इकडे बघू शकता सानवी वेट करते खेकडे कधी बनत आहेत. किती वाजले सानवी? तर थोड्याच वेळात आपली रेसिपी तयार होईल. इकडे शिवार्थने शीतल आमची बसली आहे खाऊ खात. काय खातोय हा बघा चोरो काय खातोय? कैरी मसाल्यावाली कैरी. स्टेशनवरून आणली आपण आज, वीर स्टेशनला मिळते. ट्रेनमध्ये विकायला जे येतात त्यांच्याकडे. आणि बघू शकता घडत वाजलेत 9. फटाफट रेसिपी बनवून आपल्याला जेवायचं पण आहे ना शिवा. चालू हे ठेव. चला झाकण उघडून बघू आपण. व्यवस्थित मसाला लागला आहे बघू शकता. आता मस्त पाणी टाकूया थोडं जेणेकरून खेकडे चांगले शिजतील.
सुगंध तर अप्रतिम येतोय छान असा. तर टाकू याच्यामध्ये कोथिंबीर. बंद करतो. आणि ते बघू शकता मित्रांनो, मस्त असा आपला खेकडा मसाला रेडी झालेला आहे. कोथिंबीर वगैरे गार्निशिंग केली आहे. आता मस्त आपण ताव मारूया खेकड्यांवरती. तर चला तुम्हाला जेवतानाच भेटतो. चपाती वगैरे बाकी सगळं जेवण झालेलं आहे. आणि इथे आमचं शिवार्थ बघू शकता वाकून बघतोय. शिवा काय आहे? शिवार्थ काय आहे? कच्च्या कच्च्या कुठे आहे? बघ बघ बघ. बघ शिवार्थ आमचं वाकून बघतोय. कुकू कुकू. शिवार्थ पण खाणार आहे. तू खाणार आहे ना? हां बसा बशीर. कसं खाणार सांग पहिलं. मित्रांनो भेटू आपण जेवणावरती. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली खेकडा मसाला रेसिपी तयार आहे आणि छान झाले. इकडे सानवी वगैरे पण बसले खायला. ते शीतल बसली आहे. इकडे आमचा शिवार्थ सगळ्यांनी घेतले मस्त जेवायला. आता आम्ही या जेवणाचा आनंद घेणार आहे मस्तपैकी. बऱ्याच दिवसानंतर खेकडे खातो आहे आणि ते पण आपले गोड्या पाण्याचे काळ्या पाटीचे. तर या मित्रांनो जेवायला मस्त असं खेकडा मसाला चपाती कांदा. तेव्हा तुम्हाला खाऊन सांगतो कसं झालं तेच. खेकडा मसाला खाऊन घेतो. छान झालं. नको रे. छान झालं. कसं झालंय? छान बोल. छान झालंय. दिदी कसं झालंय? खेकडा खाताना आवाज तर येणारच असं आम्ही बघू शकतो. खेकडा लॉलीपॉप. सावत नाही बघ हे बघ. शिवाय घाबरतोय तर हां. काय लॉलीपॉप. तर मित्रांनो अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ आपला. तर व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. फॅमिलीसोबत असं रेसिपी करून एन्जॉय करा. पावसाळ्याचे दिवस आहेत. सगळे मस्त खेकडे वगैरे खायला मिळतात, मासे वगैरे खायला मिळतात. त्याचा आनंद घ्या. तर चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर.